अशी ही अगदी कुरकुरीत खुसखुशीत तोंडात विरघळणारी मस्त चवीची आणि अजिबात तेलकट न होणारी अर्धा किलो प्रमाणामध्ये तिखट शंकरपाळी बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी कुरकुरीत होणारी आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही तिखट शंकरपाळी बघणार आहोत। यासाठी इथे मी या वाटीने 5 वाटी मैदा घेते आणि वजनामध्ये हा अर्धा किलो मैदा आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। ही शंकरपाळी अगदी कुरकुरीत व्हावी आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहावी यासाठी आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे। तर अगदी बारीक असा रवा साधारण एक अर्धी वाटी किंवा वजनामध्ये 50 ग्रॅम आपल्याला घ्यायचा आहे। रव्यामुळे या शंकरपाळीला छान कुरकुरीतपणा येतो आणि तो अगदी शेवटपर्यंत टिकतो। त्यामुळे अर्धी वाटी रवा किंवा 50 ग्रॅम रवा आपल्याला इथे जरूर वापरायचा आहे। रवा शक्यतो बारीकच असावा। यानंतर इथे मी 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। तर हे खलबत्त्यामध्ये अगदी हलकेसे कुटून यामध्ये वापरायचे आहेत। याची अगदी पावडर करायची नाही आहे, कारण शंकरपाळी खाताना दाताखाली याचे कण आले की शंकरपाळी छान लागते। किंवा हे दोन्हीही न कुटता हाताने थोडंसं चुरून यामध्ये वापरला तरी चालेल। तर इथे मी खलबत्त्यामध्ये अगदी जाडसर हे कुटून घेतलेलं आहे। हे सगळं यामध्ये घालते आणि आता अगदी चिमूटभर हळद घालते। हळद नाही घातला तरी चालेल। ही शंकरपाळी छान खरपूस रंगावरती जर तुम्ही तळून घेतलात तर हळद करपली जाते किंवा काळसर याचा रंग येऊ शकतो। त्यामुळे हळद अगदी थोडी घाला किंवा नाही घातला तरी चालेल। आता पाव चमचा याच्यामध्ये हिंग आपल्याला घालायचा आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर इथे साधारण एक पाऊण चमचा मी मीठ घातलेला आहे। मीठ तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार घालू शकताय। आणि इथे मी 4 चमचे, या चमच्याने 4 चमचे हे घरचं मसाला तिखट घेतलेला आहे। याच्याऐवजी किंवा याच्यासोबतच थोडीशी तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरू शकता आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। तुम्हाला जर ही शंकरपाळी जास्त तिखट हवी असेल तर आणखीन 1 ते 2 चमचे तिखट वाढवून घेऊ शकताय। तर हे घरचं मसाला तिखट यामध्ये मी घातलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या गाठी असतात मसाल्याच्या त्या थोड्याशा मोडून घ्यायच्या। घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर या वाटीने मी 5 वाटी मैदा घेतला होता, याच वाटीने अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी किंवा पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त इथे मी तेल घेतलेलं आहे। वजनामध्ये म्हणाल तर 50 ते 60 ग्रॅम तेल आपल्याला इथे घ्यायचं आहे। हे घेतलेलं तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तर ही शंकरपाळी कुरकुरीत होण्यासाठी आणि कुरकुरीत राहण्यासाठी अगदी कडकडीत असं हे तेलाचं मोहन घालायचं, म्हणजे शंकरपाळी मस्त कुरकुरीत होते आणि ती छान कुरकुरीत राहते। तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। चमचा बाजूला ठेवून हातानेच हे तेल या मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। मसाला तिखटाच्या जर गाठी राहिल्या असतील तर त्या हाताने मोडून घ्यायच्या आणि सगळं साहित्य छान एकजीव करून घ्यायचं। तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि हे पीठ तुम्ही आता बघू शकताय अगदी छान मऊसूद हलकं फुलकं झालेलं आहे। छान पिठामध्ये तेल जे आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि पीठ बघू शकता तुम्ही अगदी छान मऊसूद झालेला आहे। आणि या पिठाचा मुटका वळला तर तो अगदी असा छान मुटका वळला जातो, म्हणजे तेलाचं मोहन अगदी छान पडलेलं आहे। तर इथे मी ओवा आणि जिऱ्याच्या स्वादाची ही तिखट शंकरपाळी बनवत आहे, पण याच्यासोबतच तुम्ही याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल मिरी पावडर वापरू शकताय किंवा कसुरी मेथी आवडत असेल तर कसुरी मेथी यामध्ये चुरून चमचाभर घातला तरी चालेल। किंवा जर तीळ तुम्हाला घालायचे असेल तर 1-2 चमचे तीळ सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकताय। तर आता थोडं पाणी टाकून याचा छान घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। अगदीच घट्टसर नाही करायचा किंवा अगदीच सैलसर नाही करायचा। हा गोळा व्यवस्थित लाटता आला पाहिजे, इतका सॉफ्ट असावा किंवा यामध्ये आपण जो रवा वापरलेला आहे तो सुद्धा छान मुरला जावा, इतका सॉफ्ट किंवा इतका सैलसर हा गोळा असला पाहिजे। तर असा थोडासा सॉफ्ट पण घट्टसर असा हा गोळा मी मळून घेतलेला आहे आणि हा गोळा थोडासा खाऊन तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला तिखट मीठ अजून लागत असेल तर पुन्हा टाकून छान मळून घेतला तरी चालेल। तर असा छान घट्टसर पण हलकासा सॉफ्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि आता हा आपण एक 10 ते 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत। रवा व्यवस्थित मुरला जातो। यावरती झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी हा गोळा मी मुरण्यासाठी ठेवला होता आणि आता 15 मिनिटांनंतर काढलेला आहे। तर आता एक 2 मिनिट हा गोळा आपल्याला पुन्हा एकदा छान असा मळून घ्यायचा आहे। तर असा मस्त घट्टसर आणि सॉफ्ट गोळा आपला तयार झालेला आहे। आता याच्यातील एक गोळा मी काढून घेते। चपातीसाठी जसा आपण गोळा घेतो त्याच आकाराचा हा गोळा मी घेतलेला आहे। ही शंकरपाळी मी पोळपाटवर लाटून घेणार आहे, त्यामुळे हा चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे। तुम्ही जर पाटावरती किंवा मोठ्या टेबलावरती लाटत असाल तर या गोळ्यातील 1 किंवा 2 मोठे गोळे करून तुम्ही ही चपाती किंवा मोठी पारी लाटून शंकरपाळी बनवू शकता।
एक गोळा काढून घेतला, राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं, लागेल तसं घ्यायचं आहे। तर हा गोळा मैद्यामध्ये छान घोळवून घ्यायचा आणि आता लाटून घ्यायचा आहे। चपाती जशी आपण लाटतो तशीच ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे। चपातीला आपण घडी घालतो, तर याला घडी न घालता आपण चपातीच्या आकाराची ही जी लाटी आहे ती लाटून घेणार आहोत। तर ही लाटी आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी पातळ लाटून घ्यायची, म्हणजे शंकरपाळी मस्त अशी कुरकुरीत होते। ही चपाती लाटत असताना अधूनमधून जर गरज पडली तर मैद्यामध्ये घोळवून लाटायची आणि हवी तशी पातळ ही आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर अशी छान सगळ्या बाजूने एकसारखी पातळ अशी ही चपाती मी लाटून घेतलेली आहे। तर याची जाडी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता चपातीपेक्षा थोडीशी पातळ अशी ही मी लाटी लाटून घेतलेली आहे। आणि आता शंकरपाळी कट करून घेऊयात। तर ही शंकरपाळी कट करण्यासाठी इथे मी चाकू वापरलेला आहे, तुम्ही कोरण्याच्या साहाय्याने सुद्धा ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता। तर इथे डायमंड शेपमध्ये ही शंकरपाळी मी कट करणार आहे, पण तुम्हाला आवडत असेल तर चौकोन आकारामध्ये तुम्ही ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता। त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या लहान मोठ्या आकारामध्ये ही शंकरपाळी तुम्ही कट करून घ्यायची आहे। तर इथे मध्यम आकाराच्या या अशा डायमंड शेपमध्ये ही सगळी शंकरपाळी मी कट करून घेणार आहे। खूप सुंदर अशी ही शंकरपाळी कट करून झालेली आहे आणि याच्यातील एक शंकरपाळी मी तुम्हाला काढून दाखवते। इथे तुम्ही बघू शकता अगदी छान पातळ अशी ही शंकरपाळी लाटली गेलेली आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर या बनवलेल्या एका ताटामध्ये मी काढून घेते। आता हे काढत असताना साईडला जे त्रिकोण निघतात तर ते सुद्धा मी तळण्यासाठी घेते। तुम्हाला जर हे नसेल घ्यायचं तर याचा गोळा करून पुढचा आपण जो गोळा लाटणार आहोत त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला तरी चालेल। तर इथे ही सगळी शंकरपाळी मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे। आता ही तुम्हाला तळून दाखवते आणि याच पद्धतीने आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर या शंकरपाळ्या आता आपण तळून बघूयात। ही शंकरपाळी तळताना तेल व्यवस्थित तापलेलं असावं आणि शंकरपाळी तेलामध्ये सोडते वेळी गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे, म्हणजे शंकरपाळी छान अशी फुलून येते। तर शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आणि ती मस्त अशी फुलून येते। सगळ्या शंकरपाळ्या जरी नाही फुलल्या तरी त्या अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत होतात। तर सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि शंकरपाळी एकदा अशी फुलून आली की गॅस आपल्याला थोडासा मध्यम करायचा आहे। मध्यम ते बारीक गॅसवरती ही शंकरपाळी छान रंग येईपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता इथे गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे। शंकरपाळी अशी आलटून पलटून मस्त दोन्ही बाजूनी छान रंगावरती आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। तर ही शंकरपाळी मस्त अशा रंगावरती मी तळून घेतलेली आहे आणि अगदी कुरकुरीत असा याचा आवाज येत आहे। तर ही शंकरपाळी आता तळून झालेली आहे, ही काढून घेते। अगदी खमंग चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही तिखट शंकरपाळी आपली बनून तयार झालेली आहे। तर ही शंकरपाळी मी काढून घेते आणि याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। शंकरपाळी तेलात सोडते वेळी अगदी मिनिटभरच गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मध्यम ते बारीक गॅसवरतीच सगळी शंकरपाळी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। ही शंकरपाळी खायला अतिशय चविष्ट लागते, मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी ही शंकरपाळी बनून तयार होते। याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत। अगदी छान असा याला रंग आलेला आहे, मस्त कुरकुरीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे आणि अगदी खुसखुशीत आणि मस्त ठिसूळ अशी ही शंकरपाळी बनून तयार होते। खायला तर अतिशय चविष्ट लागते। तर एक शंकरपाळी इथे मी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे। या शंकरपाळीचा अगदी चुरा झालेला आहे, इतकी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे। ही शंकरपाळी नुसतीच खायला सुद्धा खूप सुंदर लागते। तुम्ही चहा सोबत ही शंकरपाळी खाऊ शकता, मुलांना तर ही सॉस सोबत खूपच आवडते। अगदी खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत होऊन सुद्धा ही शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही, मस्त चवीला लागते। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही तिखट शंकरपाळी जरूर करून पहा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।